आणि आता एक मोठी बातमी आहे मुंबईमधून। मुंबईमध्ये पवईमध्ये पालिकाच्या पथकावरती दगडफेक झालेली आहे। मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्यांवरती ही दगडफेक करण्यात आलेली आहे। अतिक्रमण काढत असताना हा हल्ला झालेला आहे। पवई भीमनगर परिसरामध्ये निष्काळजीपणाची ही कारवाई चालू होती आणि त्यासाठी गेलेल्या पालिका अधिकारी आणि पोलिसांवरती जमावानं दगडफेक केलेली आहे। पवईमध्ये हा सगळा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। मुंबईच्या पवईमध्ये अतिक्रमण हटवत असताना पालिकेच्या अधिकाऱ्यांवरती अशा पद्धतीनं जोरदार दगडफेक करण्यात आलेली आहे। मुंबईतल्या पवईमध्ये पालिकेच्या पथकावरची ही दगडफेक आपण बघतोय। ही खास एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत एबीपी माझावरती। अतिक्रमण काढत असताना काही लोकांनी हा हल्ला केलेला आहे। पवई भीमनगर परिसरामध्ये ही कारवाई करण्यासाठी गेलेल्या पालिका अधिकारी आणि पोलिसांवरती सुद्धा जमावानं दगडफेक केलेली आहे। पवईमधल्या पालिका पथकावरती ही दगडफेक करण्यात आलेली आहे। मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी आणि काही पोलीस कर्मचारी आज अतिक्रमण हटवण्यासाठी पवईमधल्याच भीमनगर परिसरामध्ये गेलेले होते। ही कारवाई सुरू असतानाच या सर्व अधिकाऱ्यांवरती आणि पोलिसांवरती तिथल्या लोकांनी दगडफेक केलेली आहे। अतिक्रमणाची कारवाई करू नये अशी मागणी करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर या पालिकेच्या अधिकारी आणि पोलिसांवरती जोरदार दगडफेक करण्यात आलेली आहे। प्रशांत बढे आपले प्रतिनिधी अपडेट देतील। प्रशांत, करण्यासाठीचे प्रयत्न सुरू होते, मात्र स्थानिक नागरिकांचा जे त्या ठिकाणी राहत आहेत त्यांचा विरोध होता आणि ज्यावेळेस हे इथली जी घरं आहेत ती काढण्याचा प्रयत्न महानगरपालिकेने केला, त्यांना पोलिसांचं जे सुरक्षा कवच होतं ते भेदण्याचा नागरिकांनी प्रयत्न केलेला आहे। इथे मोठी दगडफेक झालेली आहे। 5 ते 6 पोलीस आता जखमी असल्याची माहिती मिळते आहे। एकूणच 2007 साली ही या ठिकाणी कामगारांना तात्पुरतं ट्रान्झिट कॅम्प जे आहे ते बनवण्यासाठी परवानगी देण्यात आलेली होती, मात्र ही जी वसाहत आहे ती त्यानंतर उभी राहिली आणि वारंवार या ठिकाणी जे आहे ते ही जी घरं आहेत ती काढण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात आला होता, मात्र तो यशस्वी झालेला नाही। नागरिकांनी मोठ्या प्रमाणात विरोध केलेला होता आणि आज देखील सकाळपासून मुंबई महानगरपालिकेने यामध्ये जे माहिती देत आहेत की या ठिकाणी ह्युमन राईट कमिशनने या संदर्भात एक नोटीस जारी केलेलं होतं। ही जागा खाली करण्यासाठीचं नोटीस जारी करण्यात आलं होतं। या ठिकाणी एक शासकीय वसाहत उभी करण्यासाठीची ही जागा राखीव आहे, मात्र त्या ठिकाणी हे जे कामगारांसाठी तात्पुरता निवारा बनवण्यात आला होता, मात्र तिथे ही वसाहत उभी राहिली आणि ती काढण्यासाठी वारंवार प्रयत्न होत होते। आज देखील महानगरपालिकेचे अधिकारी मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा या ठिकाणी घेऊन गेले, त्या ठिकाणी त्यांना प्रचंड रोषाला नागरिकांच्या सामोरं जावं लागलेलं आहे। हे बांधकाम जी घरं काढण्यासाठीचा जो प्रयत्न होता तो नागरिकांनी त्या ठिकाणी दगडफेक केलेली आहे आणि त्यामध्ये पोलीस अधिकारी जे आहेत ते जखमी झाले की आपल्याला पाहायला मिळत आहे। निश्चित पोलीस कर्मचाऱ्यांवरती सुद्धा ही कारवाई करण्यात आली आहे। आपण दृश्य बघतोय, मोठ्या प्रमाणावरती स्थानिकांनी तिथे गर्दी केलेली आहे। सध्या पुढची कारवाई आता पोलीस काय नेमकी करतायत? प्रशांत, अमोल, अशा प्रकारचाच विरोध झाला पोलिसांना आणि पालिकेला सामोरं जावं लागलेलं होतं, मात्र इतक्या हिंसक पद्धतीने त्याचा रिप्लाय जनतेकडून आलेला नव्हता। मात्र आता या ठिकाणी जी दगडफेक झालेली आहे त्यामुळे आता प्रशासन देखील सतर्क होणार आहे आणि आणखीन फौज फाटा या ठिकाणी तैनात करण्यात येईल। मात्र ही वसाहत या ठिकाणाहून हलवता येईल का? कारण या ठिकाणी जे राजकीय तिथे या नागरिकांना समर्थन देण्यासाठी आलेले राजकीय मंडळी आहेत त्यांचा असा आरोप आहे की या ठिकाणी जे विकासक आहे त्यांच्या दबावाखाली कुठेतरी महानगरपालिका आणि प्रशासन जे आहे ते काम करत आहे आणि त्यांच्या दबावामुळे ही वसाहत जी आहे ती या ठिकाणाहून काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। तर अधिकाऱ्यांचं म्हणणं असं आहे की या ठिकाणी कोर्टाचे आदेश जे आहेत ते आदेश आम्ही पाळतो आहे, कमिशनचे आदेश जे आहे ते पाळतो आहे, मात्र या स्थितीमध्ये आता ही वसाहत या ठिकाणाहून काढण्यात येईल का
की नागरिकांचा विरोध जो आहे तो असाच पुढे सुरू राहील हे पाहणं देखील गरजेचं आहे. निश्चित आहे. दृश्य अत्यंत भयानक आहेत. जोरदार दगडफेक झालेली आहे. प्रशांत, सध्या घटनास्थळावरती नेमकं काय घडतंय? या ठिकाणी जर आपण स्थिती बघितली तर आता मोठा पोलीस फौजफाटा या ठिकाणी मागवण्यात आलेला आहे. एकूण हे जे आता ह्या दगडफेकीमध्ये जे लोक सामील आहेत त्यांना या ठिकाणी ताब्यात घेण्याचा प्रयत्न जे आहे ते पोलीस करत आहेत आणि त्याचबरोबर हे आंदोलन आता प्रचंड चिघळलेलं दिसून येत आहे आणि या संदर्भात आता जे आहे ते घटनास्थळी मोठा फौजफाटा, राज्य राखीव पोलीस दल असेल, QRTची टीम असेल, दंगल नियंत्रण पथक असेल ते दाखल होत आहे आणि अशा स्थितीमध्ये आता इथे प्रचंड तणावाची स्थिती आपल्याला पाहायला मिळते. प्रशांत, पुन्हा एकदा सांगा आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी हे प्रकरण नेमकं आहे, कसं आहे, ही जी वसाहत आहे ती कधी बसवण्यात आली होती आणि काय कशासाठी ही कारवाई आता या ठिकाणी होतीये? अमोल, सगळ्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा मी सांगतो की ही जी वसाहत आहे, ही जो हा भूखंड होता हा अगदी हिरानंदानी च्या अगदी मध्यावर असलेले हे एक मोठा प्लॉट आहे आणि त्या ठिकाणी 2007 साली जे कामगार आहेत त्यांना तात्पुरता निवारा केंद्र जे आहे ते तयार करण्यात आलं होतं. मात्र 2007 नंतर याला काही दिवसांसाठी एक्सटेन्शन जे आहे ते प्रशासनाने दिलं. एक्सटेन्शन वाढत गेलं, मात्र नंतर याचं संपूर्ण रूपांतर जे आहे ते या ठिकाणी निवासी वसाहतीमध्ये जे आहे ते हळूहळू झालं आणि ही अतिक्रमणं वाढल्यानंतर प्रशासनाला या ठिकाणावरून ही वसाहत काढणं जे आहे ते कठीण झालेलं होतं. वारंवार नोटीस ज्या आहेत त्या जात होत्या, वारंवार ही वसाहत खाली करण्यासाठी महानगरपालिकेला नोटीस जे आहे ते करण्यात आलेली होती. मात्र ही वसाहत काढणं अशक्य झालेलं होतं. आता शेवटी पालिका जे माहिती देत आहे त्यानुसार मुंबई महानगरपालिकेला ह्युमन राईट कमिशन तर्फे नोटीस आलेलं होतं आणि ही जागा वसाहत खाली करण्यात यावी, कारण ही लँड जी आहे ती DP मध्ये शासकीय वसाहत म्हणून जी आहे ती ठेवण्यात आलेली आहे. म्हणून ते निश्चित प्रशांत, आणि आता जी अपडेट आलेली आहे त्यानुसार पालिकेनं तुर्तास तरी ही कारवाई सध्या थांबवलेली आहे, कारण लोकांचा प्रचंड रोष आहे. पुढे नेमकं काय घडतंय या संदर्भातले अपडेट प्रशांत तुमच्याकडून घेत राहू. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल. बघा नीट,